आपला आवाज कोकण 24 तास। महानगर गॅस आणि डाकघर विभागात रत्नागिरी येथे एक ऐतिहासिक करार झाला असल्याने आता ग्राहकांना गॅसची बिले पोस्ट ऑफिस मध्ये भरता येणार असल्याची गुड न्यूज डाकघर विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। नमस्कार, आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालये ही नागरिकांच्या दैनंदिन रोजच्या सुविधांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यामध्ये आणखी एका सुविधेची भर पडते, ती म्हणजे महानगर गॅस बिल कलेक्शन। कारण महानगर गॅसचे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की आपल्याला बिल भरण्यासाठी आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। जवळच्याच आपल्या टपाल कार्यालयामध्ये बिल भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध होत आहे। आपल्याला माहिती आहे की महानगरचे जे ग्राहक वाढत आहेत त्या वाढत्या ग्राहकांना बिल भरण्यासाठी गैरसोय होत होती, त्यांना जाण्याचा वेळ आणि खर्च बराच होत होता। तर हा सध्या आता वाचून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आपलं जे व्यापक नेटवर्क आहे टपाल कार्यालयाचं आणि प्रत्येक घरी जाणारा जो पोस्टमन आहे त्याच्यामार्फत महानगर गॅसची जी बिलं आहेत ती आपल्याला आता सहज भरता येणार आहेत। याबद्दलचा जो MOU आहे अधीक्षक डाकघर कार्यालय रत्नागिरी आणि महानगर गॅस, तर हा MOU आज या ठिकाणी 10 ऑगस्टला झालेला आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील महानगर गॅसच्या ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी भारतीय डाक विभागाच्या वतीने आवाहन करतो। थँक्यू। महानगर गॅस आणि डाक विभागामध्ये रत्नागिरी येथे एक ऐतिहासिक करार म्हणजेच MOU पार पडला। या प्रसंगी डाकघर विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅसचे हेड आशिष प्रसाद उपस्थित होते। तोपर्यंत राखीचं घेऊया का आपण? याचा काय याच्या एक त्या संदर्भातली आता आपली जी कॉन्फरन्स आहे प्रेस कॉन्फरन्स ही बोललेली आहे। माननीय अधीक्षक साहेब ब्रीफिंग करतील। महानगरचे सालाबाद प्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय डाकघर विभाग मार्फत देश विदेशात राख्या पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। नमस्कार, आपल्याला माहितीच आहे की आता 28 ऑगस्टला आपल्याकडे रक्षाबंधन साजरा होणार आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की भाऊ आणि बहिणीचं एक अतूट नातं आणि त्यामध्ये इमोशन्स आहेत। परंतु नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे हे राखी पोचवण्याचं जे काम आहे ते टपाल विभाग अधिक कार्यक्षमतेनं या ठिकाणी करत आहे। मागच्या वर्षी 18,852 एवढ्या राखी पाकिटं रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरच्या ठिकाणी गेली व 28,000 राखी पाकिटं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वितरित झाली। तर यावर्षीसुद्धा भारतीय डाक विभाग हा रक्षाबंधनासाठी पूर्णपणे सज्ज असून आमच्याकडे वॉटरप्रूफ राखी कवर हे फक्त 12 रुपये उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे राखी परदेशामध्ये पाठवण्याची म्हणजे जगभरातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जर राखी पाठवायची असेल तर भारतीय टपाल विभाग हा नेहमीप्रमाणे सज्ज आहे। तर माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की या राखी कवरचा भारतीय टपाल विभागाच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी फायदा घ्यावा। आम्ही एक राखी जवानांसाठी हा सुद्धा उपक्रम राबवलेला आहे। त्यामार्फत जवळजवळ 1000च्या वरती राख्या या भारतीय जवानांसाठी गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा जवळजवळ 150पेक्षा जास्त राखी कवरचे फक्त रत्नागिरीतून गेलेले आहेत। त्यामुळे राखीसाठी भारतीय डाक विभाग हा आपल्यासाठी एक योग्य आणि उत्तम पर्याय आहे, याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। थँक्यू। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं
बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।